जय मित्रांनो, तर आता एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावच्या ग्राउंडचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो या विषयावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व ज्यांनी वरणगाव एसआरपीएफला अर्ज केलेला असेल त्यांनी समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी म्हणजे जागावाढीच्या असो की गटाबद्दलचे इतर काही अपडेट असो त्या मी अचूकपणे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे समोरच्या अपडेटसाठी नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावचा विषय असा झालेला आहे मुलांचा की आता तिथं ज्यांनी ग्राउंड दिलेलं आहे त्याच्यासोबतच ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्या बऱ्यापैकी मुलं गोंधळून गेलेले आहे. कारण की गोंधळून जाण्याचा एकच एकच हे आहे की आता एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेचा ग्राउंडचा कट ऑफ कशा प्रकारे हाय गेलेला आहे आपण बघितलेलंच आहे. एसआरपीएफ गट क्रमांक 2 चा ओपनचा कट ऑफ 100 मार्कांवरती आणि कॅटेगरी 97 मार्कांवरती लागलेल्या आहे प्रत्येक कॅटेगरी. तर अशा प्रकारे हाय कट ऑफ गेलेला आहे. तर आता बऱ्यापैकी मुलं यामुळे गोंधळून गेलेले आहे की एसआरपीएफ वरणगावचा कट ऑफ पण अशाच प्रकारे ओपनचा 100 मार्कांवरती आणि कॅटेगरीचा 97 मार्कांवरती लागलेला आहे. आता 93 मार्कांवाल्यांचा विषय सोडा, पण ज्यांना 95 मार्क ग्राउंड मध्ये आलेले आहे वरणगावला तेही बऱ्यापैकी गोंधळून गेलेले आहे. पण तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की गोंधळून न जाता आता तुम्ही 95 मार्क आलेले आहे. 95 मार्क म्हणजे हे एसआरपीएफ साठी सेफ मानले जातात. 95 मार्क असले म्हणजे आपण क्वालिफाय होतोच. पण आता मुळात या गट क्रमांक 2च्या वेळेस असं काही घडताना आपल्याला दिसलं नाही. त्यामुळे आता जर तुम्हाला 95 मार्क तुम्हाला 93 मार्क जर असतील, आता आपण बघितलं 93 मार्कांवरती तर एकही गट आपला एसआरपीचा लागलेला नाही या वर्षीचा. पण आता जे 95 मार्क आहे मला सांगायचं आहे की ज्यांना 95 मार्क आहे आणि समांतर आरक्षणवाले कोणी होमगार्ड त्याच्यानंतर माजी सैनिक त्याच्यानंतर प्रकल्प भूकंप हे तर कट ऑफ खाली लागतीलच. पण आता जे सर्वसाधारण उमेदवार आहे तर यांना जर 95 मार्क जर तुम्हाला असतील तर एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका. क्वालिफाय नक्कीच होसाल. कारण की हे 95 मार्क काही कमी मार्क नाही आहेत. तुम्ही गोळा आउट फेकलेला आहे, 10चा 100 घेतलेला आहे, आउट ऑफ 5 किलोमीटर मारलेला आहे. तर यामुळे तुम्ही आता 95 मार्क हे काही कमी नाही, सेफ मानले जातात एसआरपीएफ मध्ये. त्यामुळे हा मनात बाऊ आणू नका की आपला आता पुण्याचा कट ऑफ इतका गेला, वरणगावचा आता वरणगाव हा गर्दीचं ठिकाण आहे. तर आता वरणगावला पण अशाच प्रकारे ओपन 100 97 कॅटेगरी लागतील का? तर मुळात मित्रांनो इतका कट ऑफ आपल्याला हाय जाताना दिसणार नाही आहे. त्याच्यासोबत जागावाढीचा विषय सांगतो मी तुम्हाला. जागावाढीचा पण आपल्याला बेनिफिट होऊ शकतो कारण की नवीन गट आहे, फ्रेश गट आहे. गट क्रमांक 20 वरणगाव जागा वाढू शकतात नवीन गट असल्यामुळे. त्यामुळे कट ऑफ नक्कीच खाली येऊ शकतो आपल्या एसआरपीएफ वरणगावचा ग्राउंडचा. त्याच्यासोबतच आता जर तुम्हाला 95 मार्क असतील तर एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका. प्रॉपर अभ्यास करा, पेपर वगैरे सोडत राहा. त्यामुळे आता असं गोंधळून न जाता एखादा गट अपवाद असतोच, पण अशा प्रकारे तुम्ही गोंधळून जाऊ नका. व आपला जो रोजचा दिनचर्या चालू आहे, रोजचा जो टास्क वगैरे चालू असेल तुमच्या अभ्यासाचा तर तो नक्कीच तुम्ही कंप्लीट करत राहा. नक्कीच अभ्यासामध्ये एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका व वेगळे विचार मनात आणू नका. 95 मार्क तुम्हाला आहे, तुम्ही ग्राउंडमध्ये नक्कीच 100% तरी सांगतो तुम्हाला की ग्राउंडमध्ये नक्कीच क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. व आता आणखी ज्या असं जागावाढीच्या असो की इतर कोणत्याही गटाबद्दलच्या ज्या अपडेट येत राहतील त्या मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवील. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.